इकडे विधानसभेची निवडणूक कधी होणार या संदर्भात सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे। आता या संदर्भात विश्वसनीय सूत्रांनी अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे। त्यानुसार विधानसभेच्या निवडणुका या दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे। मात्र दिवाळीनंतर निवडणुका झाल्या तर नेमका कुणाला फटका बसेल, कुणाला फायदा होईल, या संदर्भातला हा एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात। विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी। ऑक्टोबरला आचारसंहिता, दिवाळीनंतर मतदान। निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरच्या किती तारखेला? विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये होणार असे अंदाज बांधले जात असताना आता ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतर होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर 45 दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे। येत्या 26 नोव्हेंबर पूर्वी 45 दिवस म्हणजे 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल। दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होऊ शकतं। 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेच्या अधिवेशनाकरता 12 दिवस हाती असतील, त्यामुळे 26 नोव्हेंबरच्या आधी नवीन विधानसभा अस्तित्वात येऊ शकेल। ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक दिवाळीपर्यंत गेली तर नेमका कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होईल हे सुद्धा बघूया। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार आहे। निवडणूक दिवाळीच्या नंतर झाल्यास सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये ही पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील। याचा प्रभाव महिला मतदारांवरती होईल आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो। दिवाळीनंतर निवडणूक झाली तर प्रभावी निर्णय, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमिपूजन करून प्रतिमा सुधारण्यासाठी महायुतीला आणखी 2 महिन्यांचा वेळ मिळेल। शिधा वाटप करत सर्वसामान्यांची दिवाळी सरकारला गोड करता येईल, ज्याचा फायदा महायुतीला होईल। कोस्टल रोड, समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा याचा अधिकाधिक प्रचार सरकारला करता येईल। जागा वाटपासाठी पुरेसा वेळ घेता येईल आणि महायुतीला योग्य नियोजन सुद्धा करता येईल। दिवाळीच्या आधी निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला काय काय फायदा होईल ते सुद्धा बघूया। दुसरीकडे निवडणुका ऑक्टोबरमध्ये झाल्या तर महाविकास आघाडीला फायदा होईल। लोकसभा निवडणूक निकालाचा प्रभाव लोकांमध्ये आहे। विधानसभा निवडणुका लवकर झाल्या तर महाविकास आघाडीला फायदा होईल। पावसाळ्यामध्ये प्रचारामध्ये अडचणी येतील, शेतीची कामं सुद्धा सुरू असतात। अनेक भागामध्ये पूरस्थिती आहे आणि त्यामुळे नुकसान झालंय। अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाहीये, याचा फटका महायुतीला बसून महाविकास आघाडीला आक्रमक मुद्दा मिळू शकतो। दिवाळीच्या नंतर निवडणुकीच्या चर्चेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर तोफ डागली आहे। हो, आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, कारण का आपलं एक्सटेन्शन, आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे। हां, त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल, किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर। हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची। 2.5-3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे। लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती। मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील, जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय। महायुतीच्या नेत्यांनी मात्र विरोधकांचे हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। माझं व्यक्तिगत रीतीने वाटतं की ऑक्टोबरमध्येच निवडणूक होईल। पहिल्यांदा वाटायचं पुढे जाऊ शकते, पण मग 3 राज्याच्या 3 निवडणुका 3 महिन्यात येतील। शेवटी निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे, हा अधिकार नाही। पण सहज एक राजकीय कार्यकर्ता म्हणून जर विश्लेषण करायचं असेल तर ऑक्टोबरमध्ये निवडणुका येऊ शकतात असं माझं मत आहे। दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे, विरोधकांचा कधी येऊ दे, दिवाळीच्या आधी होऊ दे, दिवाळीच्या नंतर होऊ दे, विजयाची माळ महायुतीचीच असेल। जो काय खोटा अपप्रचार जाणीवपूर्वक विरोधकांच्याकडनं संविधानाच्या बाबतीमध्ये केला गेला होता, त्याच्याबद्दलच्या शंका दूर झाल्यासारखं निश्चितपणाने या दौऱ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं।
विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार दिवाळीनंतर निवडणुका झाल्या तर विजयाचे फटाके कोण फोडणार हे बघणं महत्त्वाचं आहे. गणेश ठाकूर, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.